नमस्कार, मी सौ प्रियांका राजेश पाटील. विरासतच्या वतीनं आयोजित केलेला मंदिरांच्या देशा हा कार्यक्रम नुकताच आम्ही सगळ्यांनी ऐकला, अनुभवला आणि अतिशय सुंदर म्हणजे आपलं अध्यात्म, इतिहास आणि विज्ञान याची सांगड इतक्या उत्तमरित्या घातली आणि त्याची नक्कीच श्रोत्यांवर भुरळ पण पडली आहे. आणि यामध्ये कुठेही अवाजवीपणा असा कुठे जाणवला नाही. म्हणजे प्रत्येक मुद्दा, प्रत्येक मूर्ती, प्रत्येक शिल्प याला काही ना काही आधार आहे. मग तो शास्त्राचा असेल, पुराणाचा असेल किंवा विज्ञानाचा असेल. तुम्ही तो तुमच्या परीनं कसा घ्यायचा आहे हे तुम्ही ठरवायचं आहे. पण एकंदरीतच अध्यात्माची, विज्ञानाची आणि शिल्पकलेची जोड कशी घातली गेली हे शिल्पांच्या माध्यमातून सरांनी खूप छान पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना सांगितलं. आणि खरं तर विरासतच्या माध्यमातून ना ही विरासत अशीच पुढं चालत राहिली पाहिजे यासाठीचा त्यांचा जो प्रयत्न आहे तो खरंच आम्हाला तरी खूप भावला. आणि अगदी तरुण मुलं असतील, मध्यम वयाची माणसं असतील किंवा वयस्कर असतील, सगळ्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकत्रितपणे बांधून ठेवलं गेलं. आणि खरं तर हा वारसा आपण पुढच्या पिढीकडे सोपवतोय. म्हणजे मंदिर कसं बघितलं पाहिजे, मंदिरातली शिल्प कशी बघितली पाहिजेत, त्याच्यामागे कुठला आधार आहे, बेस काय आहे, इथपर्यंत डिटेलमध्ये आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून माहिती मिळाली आहे. असेच वरचेवर तुम्ही कार्यक्रम घेत चला आणि हा विरासतचा वारसा असा दिवसेंदिवस वाढत राहो हीच सदिच्छा. थँक्यू.